हाय हॅलो फ्रेंड्स, स्कॉलरशिप आणि मंथनच्या आपण रोजच्या व्हिडिओ अपलोड करण्याच्या या सिरीजमधल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा आपला विषय असणार आहे 11ने एखाद्या संख्येला जर गुणायचं असेल 2 अंकी संख्येला तर ते गुणायचं कसं, त्याची आपण ट्रिक आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, तर बघा आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय. पण ती सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जातील. चला तर मित्रांनो, आज आपण सुरुवात करतोय नवीन विषय घेऊन की जो तुम्हाला स्कॉलरशिपला किंवा मंथनच्या परीक्षेला उपयोगी पडेल. तो म्हणजे 11ने गुणायची नवीन ट्रिक. बघा आता, सर्वांना गुणाकार तर येतोच, नो डाऊट सगळ्यांना गुणाकार येतोच. परंतु जरी अशा प्रकारच्या परीक्षेला बसायचं असेल आणि त्यामध्ये जर चांगला स्कोर करायचा असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजेत. ते जर आले तरच तुम्ही जास्तीत जास्त स्कोर करू शकता आणि मेरिटमध्ये बसू शकता. त्यासाठी मी ट्रिक शिकवणार आहे. सुरुवातीला मी काय करते बघा, 1-2 उदाहरणं घेऊयात आणि काय ट्रिक आहे ती नंतर आपण बघूयात. बघा, पहिलं उदाहरण आपण घेतो 24 गुणिले 11. ओके, आता काय करायचं आहे बघा, ट्रिकमध्ये समजून घ्या. 24 मधला 2 सुरुवाती लिहिलेला आणि 24 मधला 4 हा मी शेवटी लिहिला, मध्ये थोडीशी जागा ठेवलेली. आणि मध्ये काय करायचं आहे तर 24 मधल्या संख्यांची बेरीज करायची, म्हणजे 2 अधिक 4 किती आलं, 6. तर आपलं उत्तर ऑटोमॅटिक येतं 264. दुसरं उदाहरण बघा, समजा मी संख्या घेतली 43 गुणिले 11. आता तुम्हाला नियम कळालाच असणार आहे. 4 पहिल्यांदा लिहायचं, 3 शेवटी लिहा आणि त्या दोघांची जी काही बेरीज असेल ती मध्ये लिहायची. ठीक आहे ना. मग 4 आणि 3 किती आलं, 7. उत्तर आलं 473. पुढचं उदाहरण बघा, आता नवीन उदाहरण घेऊयात आपण. संख्या समजा मी घेतली 17 गुणिले 11. नियम आपला ठरलेला आहे, 1 पहिल्यांदा लिहा, 7 शेवटी लिहा, मधल्या जागेमध्ये दोन्ही संख्यांची बेरीज 1 अधिक 7 किती येते, 8. उत्तर आलं 187. त्यानंतर पुढे बघा, अजून एक उदाहरण घेऊयात. मी मनानी संख्या घेते. आता पुढची संख्या समजा मी घेतली 85 गुणिले 11. आता इथे थोडंसं वेगळं आहे, ते नीट समजून घ्या. आधी काय करायचं, नेहमीसारखं 8 पहिल्यांदा लिहिलं, बरोबर आहे, आणि 5 आपल्याला काय करायचं, शेवट लिहायचं. शेवटची संख्या शेवटी लिहा, पहिली संख्या पहिली लिहा. ठीक आहे ना. आता आपल्याला करायचं आहे दोघांची बेरीज. 8 आणि 5 किती येतं बाळांनो, सांगा बरं. 8 आणि 5ची बेरीज किती येते, 13. बघा आता 13 मधलं मी 3 खाली मांडलं, हातचा वर 1 गेलेला, बरोबर आहे. आता 8 अधिक 1ची बेरीज किती आलं, 9. 3, 5. उत्तर आलं आपलं 935. सर्वांना समजतंय. चला अजून एक उदाहरण घेऊयात आपण. समजा आता मी काय घेतले बघा, 93 घेतले गुणिले 11. पुन्हा तेच करायचं, पहिली संख्या पहिल्यांदा मांडा, शेवटची संख्या शेवटी मांडा आणि मध्ये काय करायचं, दोघांची बेरीज. पण 9 आणि 3ची बेरीज किती येते बघा, 10, 11, 12. 12 आले, 2 खाली लिहिलं, हातचा वर मांडा. आता 9 आणि 1 किती आलं, 10. 10 मांडा आणि पुढचे 2 आणि 3. उत्तर आलं आपलं 1023. ठीक आहे ना. आता अजून एखादं उदाहरण बघूयात आपण. 6 नंबरचं उदाहरण बघा. आता समजा मी घेतलं आता 47 गुणिले 11. काय करायचं आपल्याला, पहिली संख्या पहिल्यांदा मांडा, शेवटची संख्या शेवटी मांडा, मध्ये करायची आहे बेरीज. 7 आणि 4 किती येतं, 11 येतं, हातचा वरती 1 गेला. आता 4 आणि 1ची बेरीज किती आली, 5. 1, 7 म्हणजे 517. ओके, तर अशा प्रकारे आपण गणितं बघितली. गणिताच्या ट्रिक जेवढ्या जास्ती माहिती तितक्याच अचूकतेने आपण गणितं सोडू शकतो. तर अशाच प्रकारच्या नवनवीन ट्रिक तुम्हाला जर समजून घ्यायच्या असतील तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर यातील व्हिडिओ लाईक किंवा शेअर नक्की करा.